खासदार अजय विचारे यांच्या प्रयत्नांनी मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे। या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर शेट्टी इथे खासदार अजय विचारे यांच्या हस्ते करण्यात आला। या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। स्थानिक नागरिकांनी खासदार अजय विचारे यांचे आभार मानलेत। मीरा भाईंदरमधील नागरिकांना वसई इथे रस्त्यानं 40 किलोमीटरचा 1.5 तासाचा प्रवास करावा लागत होता। त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणास आळा बसेल, तसंच इंधनाची बचत होणार आहे। हाच प्रवास आता भाईंदर ते वसई 3.5 किलोमीटरचा जलमार्ग प्रवास 15 ते 20 मिनिटांचा असणार आहे। हा सुखकर प्रवास होत असल्यानं नागरिक आणि पर्यावरण पर्यटक प्रेमी या रोरो सेवेचा अधिक फायदा घेतील, असं खासदार अजय विचारे यांनी सांगितलं। कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी गेले 5-6 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहणी करतोय। 2014ला जेव्हा मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ही संबंध वाहतूक कोंडी लक्षात घेता आज या ठिकाणी आपण वॉटरवेज असायला पाहिजे आणि म्हणून आपण एक प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आदरणीय केंद्रीय मंत्री त्यावेळचे गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही संपूर्ण 5 महापालिका वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि या सर्व महापालिकेला अनुसरून या ठिकाणी कशा पद्धतीने ह्याचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी आम्ही सादर केलं आणि गडकरी साहेबांनी मला वाटतं त्या संबंध प्रेझेंटेशन बघितल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की या सर्व काम तुमचं आम्ही घेऊ, कारण या वॉटरवेज तयार करण्याचं काम मला वाटतं आम्ही सर्व देशामध्ये घेतो आहे आणि ही सुद्धा तुमची मंजूर करू। आणि मग त्यावेळेला या सर्व जेटी मंजूर केल्या। सुरुवातीला 12 जेटी होत्या, त्यानंतर मग दुसरे मंत्री आले, गडकरीनंतर मांडविया साहेब आले आणि त्यांच्याकडे सुद्धा आम्ही ते प्रेझेंटेशन दाखवलं आणि त्यानंतर ह्या संबंध ह्या पहिल्या टप्प्यामध्ये या भाईंदरच्या जेटीचं काम या ठिकाणी घेतलं होतं। परंतु हे काम करत असताना मला वाटतं भाईंदरची जेटी CRZ आणि इतर सर्व परमिशन आपल्याला मिळाल्या, परंतु वसईची जी जेटी त्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी भरपूर अशा अडचणी होत्या। त्यामध्ये CRZची अडचण होती, ती परमिशन देत नव्हते कारण ती साईड चुकीची होती आणि म्हणून मग त्यावेळेला आपण ह्याची मागणी केली त्यावेळेला की ही साईड चेंज करून द्या।